नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की रमा खूपच अस्वस्थ झालेली असते. ती तिकडे जाऊन सुद्धा तिला अक्षय आणि तिची मुलगी आरोही दिसली नसते, त्यामुळे ती जास्त अस्वस्थ झालेली असते. ती सगळीकडे तिला शोधत फिरत असते, आरोही आरोही, आणि खूप लोकांना विचारत असते की ह्या मुलीला तुम्ही पाहिलं आहे का कुठे. तिला कोणाकडनंच काहीच लिंक लागत नाही, त्यामुळे रमा खूपच अस्वस्थ झालेली असते. तिला भीती वाटत असते की अक्षयच्या आणि आरोहीच्या बाबतीत काही वाईट नको व्हायला, ह्या गोष्टीची तिला खूप जास्त भीती वाटत असते. तिला काहीच सुधरत नसतं. ती सगळ्यांना फक्त एकच विचारत असते की हिला कुठं पाहिलं आहे का. शेवटी ती हतबल होते आणि एका ठिकाणी थांबते. तसंच इकडं अक्षयची कंडिशन खूपच बेकार झालेली असते. अक्षयची शुगर लो झाल्यामुळे अक्षय पूर्ण कॉन्शियस असतो, कारण की त्याला काहीच कळत नसतं. आणि आरोही एवढी लहान असून सुद्धा तिलाही काही कळत नसतं. ती म्हणते बाबाची तर शुगर लो झाली आहे, आता काय करायचं. फोन घेते आईला लावायला, तर अक्षयचा फोनही स्विच ऑफ असतो. आणि इकडं रमा ही देवाची प्रार्थना करत असते की देवा, इरावती आत्यांमुळं माझ्या फॅमिलीवर आज ही वेळ आलेली आहे. प्लीज त्यांचं रक्षण कर, त्यांच्यावर कोणतंही वाईट काळ नको यायला. तेव्हा इकडं आपली छोटी आरोही प्रयत्न करत असते की बाबाला काही करून हेल्प करायची आहे. ती कशी करायची. तिथं एका कबाडखान्यात एक खुर्ची मिळते. त्या खुर्चीवर ती बाबाला कसं बसवते आणि त्याला ढकलत एका चहावाल्यापाशी घेऊन जाते. आणि त्या चहावाल्याला म्हणते, दादा प्लीज मला मदत करा, काही चॉकलेट बिस्किट अथवा काहीही गोड माझ्या बाबाला खायला द्या, कारण की माझ्या बाबाची शुगर लो झाली आहे आणि त्याला आत्ताच्या आत्ता शुगर मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा ते एक काका ज्यांनी स्टॉल बंद केलेला असते ते तिला साखर देतात आणि ती साखर ती अक्षयला चारते. तेव्हा अक्षय थोडा का होईना पण स्टेबल होतो. आणि इकडं रमाची देवाला केलेली प्रार्थना ही कामी येते. आणि आपली छोटी आरोही खूपच दमलेली असते. तसंच अक्षयची कंडिशन पण खूप बिकट असते. आणि ती तशीच आपल्या बाबाला ढकलत त्या खुर्चीवरनं आता तिच्या म्हणजे जिथं ते सगळे थांबलेले असतात तिकडं आरोही घेऊन चाललेली असते. आता खरंच अक्षयची तब्येत व्यवस्थित होईल का, तसंच रमा काय करेल हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा. आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.